तर भारती सहस्त्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले अपडेट देत होत्या। धन्यवाद भारती। तर यूपीएससी परीक्षेसंदर्भात खोटं दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचं हे प्रकरण आहे। पूजा खेडकर यांच्यासोबत आणखी कोण कोण गोत्यात येणार याची सुद्धा आता उत्सुकता आहे, कारण पूजा खेडकर यांची आता यापुढे चौकशी केली जाणार आहे। त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते। त्यामुळे एकंदरीतच हे एक मोठं प्रकरण आता बाहेर येण्याची शक्यता आहे। यूपीएससी कडून आयएएसचा दर्जा सुद्धा पूजा खेडकर यांचा रद्द करण्यात आलेला आहे। आरटीआय कार्यकर्ते आणि या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणारे विजय कुंभार सध्या आपल्या सोबत आहेत। विजय कुंभारजी, पूजा खेडकर यांचा जो जामीन होता, जामीन अर्ज तो फेटाळलेला आहे। अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे आता कुठल्याही क्षणी पूजा खेडकर यांना अटक होऊ शकते। आपली प्रतिक्रिया? आपल्यासोबत विजय कुंभार सर आहेत। सर, पूजा खेडकरचा जो जामीन अर्ज आहे तो फेटाळण्यात आलाय, काय नेमकी पहिली प्रतिक्रिया? अर्ज फेटाळला त्यांचा तो फेटाळण्यात आलाय, काय नेमकी पहिली प्रतिक्रिया? अर्ज फेटाळला त्यांचा जामीन अर्ज फेटाळला ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, कारण या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीचे आरोप होत होते आणि ज्या पद्धतीने पूजा आणि त्यांच्या घरच्यांचं वर्तन होतं ते सगळं पाहता एकूणच सगळ्या प्रक्रियेवरचा विश्वास उडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती। परंतु आता न्यायालयाने तो जामीन अर्ज फेटाळलेला आहे, त्यामुळे आता या प्रकरणाला गती येईल। पूजाच नव्हे तर तिला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांची आणि इतरही ज्या ज्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे खोटे सर्टिफिकेट घेतलेत त्यांचीही चौकशी होईल असे आता आशा करायला हरकत नाही। पुढची कारवाई काय होणार आता अपेक्षित आहे? आता या त्या तर स्वतःच राजकीय त्यांना कायद्याने दिलेली आयुधं वापरतीलच, परंतु त्यांना तातडीने अटक करणं म्हणजे आणि त्यांनी काही एव्हिडन्स नष्ट करण्याच्या आधी त्यांना अटक करणं हे पोलिसांचं पहिलं प्राथम्य असलं पाहिजे। आता त्यांना तातडीनं अटक करणं हे पोलिसांचं पहिलं प्राधान्य असलं पाहिजे, असं मत विजय कुंभार सरांनी व्यक्त केलंय। तर विजय कुंभार आरटीआय कार्यकर्ते यांनी या संदर्भामध्ये आपल्याला सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे। तर यूपीएससी परीक्षेसाठी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा त्यांच्यावरती आरोप होता। कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण गेलं आणि त्यानंतर आता पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टानं फेटाळलेला आहे आणि त्यामुळे पूजा खेडकर यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते आणि यानंतर चौकशी झाल्यानंतर एक मोठं स्कॅन्डल यामधून बाहेर येऊ शकतं, कारण यामध्ये अनेकांचे हात असू शकतात। त्यामुळे यूपीएससी परीक्षेसाठी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप असलेल्या पूजा खेडकर यांच्यासोबत आता आणखी कोण कोण गोत्यात येणार ते सुद्धा पाहणं फार महत्त्वाचं आहे। पूजा खेडकर यांचा कालच आयएएसचं जे पद होतं तो दर्जा आता रद्द करण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठल्याही क्षणी पूजा खेडकर यांना अटक होऊ शकते।